नोकरीचे प्रलोभन दाखवून जळगावातून नाशिकला घेऊन गेलेल्या मुलीचे कोल्हापुरातील मुलाशी लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार आणि कोल्हापूरच्या मंडळींकडून जीवे मारण्याच्या धमक्या यामुळे त्रस्त झालेल्या हरिविठ्ठल नगरातील मुलीच्या पित्याने रविवारी आत्महत्या केली आहे। मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिलांनी अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिला नाशिक येथे नेले। तेथे काम न देता कोल्हापूरच्या काही जणांकडून 2.5 लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले। या काळात मुलगी 5 महिन्यांची गर्भवती झाली। तिचा गर्भपातही झाला। याला कंटाळून मुलगी कशीबशी घरी पळून आली आणि तिने आपबीती सांगितली। रामानंद नगर पोलिसांनी 8 दिवस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे। आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय। या प्रकारामागे फसवणूक करणारी टोळीची शक्यता आहे। लग्नाची व्यवस्था करणाऱ्या महिलांनी मुलगी अनाथ असल्याचं सांगितलं होतं। या सर्व घटनेमुळे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते।